आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा मुस्लिम समाजाला सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी दिली। सोलापुरातील काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका आणि यशदा युवती फाउंडेशनच्या अध्यक्ष फिरदौस पटेल यांची मौलाना आझाद एकता संघ महाराष्ट्राच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली। मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे झालेल्या बैठकीत माजी मंत्री नसीम खान तसेच समाजवादी पार्टीचे संस्थापक आमदार अबू असीम आझमी यांच्या हस्ते फिरदौस पटेल यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी माजी मंत्री नसीम खान बोलत होते। महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षामध्ये मुस्लिम समाजाला म्हणावा तसा न्याय मिळत नाही। लोकसभेनंतर आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुस्लिम समाजासाठी काँग्रेस पक्षाकडून 30 जागा मिळाव्यात यासाठी आपण आग्रही राहणार आहोत। तसेच सोलापूर शहर मध्यची जागा सुद्धा मुस्लिम समाजाला सोडवून घेण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री नसीम खान यांनी बोलताना सांगितले। सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल माजी नगरसेविका फिरदौस पटेल यांना मौलाना आझाद एकता संघाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर संधी देण्यात आली आहे। या बैठकीला मौलाना आझाद एकता संघाचे प्रदेशाध्यक्ष निजामुद्दीन रहीम, मुंबई प्रदेशाध्यक्ष सादिक खान, सरचिटणीस युसुफ अन्सारी, उपाध्यक्ष ए इनामदार, शौकत पटेल, लालाखान पठाण यांच्यासह एकता संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।